ते अडचणीत आहे. त्याच्या सोयाबीनला भाव नाही मिळाला, त्याच्या कापसाला भाव नाही मिळाला. आता कापसाचे भाव वाढले, तो व्यापारापाशी आहे, त्याला फायदा होणार. पीक विम्याचे पैसे मिळत नाही. अशातच आता काही दिवसांतर हंगाम येणार आहे. जवळजवळ 25% तर 85% रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. याच्यामध्ये 25% वाढ झाली आहे. 24-24-0 याच्यामध्ये 23% वाढ झाली आहे. त्याचबरोबर वाढ झाली आहे. त्याचबरोबर 10-26-26 याच्यामध्ये सुद्धा 25% वाढ झाली आहे. अशा पद्धतीनं वाढले आहे. याकडे सरकारचं लक्ष नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर सरकारने या खताच्या किमती कमी केल्या पाहिजे. खतावर जे लिंकिंगचा प्रकार आहे की तुम्हाला DAP पाहिजे असेल तर DAP बरोबर तुम्ही सल्फर घ्या, DAP बरोबर तुम्ही तिथं आग्रह धरला जातो. त्याचबरोबर तुम्हाला युरिया पाहिजे असेल तर तुम्ही नॅनो युरिया घ्या, सल्फर घ्या, अशा पद्धतीनं लिंकिंग केलं जातं. आणि या लिंकिंगमध्ये जे कृषी सेवा केंद्र आहेत त्यांनाच दोषी धरले जातं. पण याच्यामध्ये खरे दोषी आहेत ते आहे कारखानदार. कारखानदार या जे दुकानं आहेत त्याच्यावर दबाव टाकून त्यांना लिंकिंग करायला लावतात. त्याच्यामुळे कृषी केंद्रावर कारवाई न करता त्या कारखानदार शेतकऱ्यांना जबरदस्तीने त्याला न पाहिजे असलेलं खत घ्यावं लागतं. याला आळा बसेल. आणि म्हणून या खत कंपन्या लिंकिंगसाठी कृषी त्यांना आग्रह धरतात. त्यांना तो माल घ्यावा लागतात जो खपत नाही आणि तो विकायला लावतात. त्या कारखानदारावर कारवाई झाली पाहिजे. मुद्दा उचलला आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे शेतकरी नेते बच्चू कडू आहेत. विधान परिषदेसाठी त्यांना अट घालण्यात येते, आपला पक्ष शिवसेनेत विलीन करा. आपल्याला काय वाटतं? आपण काय बच्चू कडूला सल्ला देण्याची आवश्यकता नाही आहे. ते स्वतः अनुभवी आहेत. शेतकऱ्यांसाठी दिव्यांगासाठी काम करत असतात. त्याच्यामुळे योग्य तो अस्तित्व स्वातंत्र्य ठेवा. आता त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. त्यांनी काय करावं, त्यांचे कार्यकर्ते काय म्हणतात, पदाधिकारी काय म्हणतात, त्यांच्यावर ते निर्णय घेतील. विलिनीकरणाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. कार्यकर्त्यांची मागणी आहे मंत्रिपदही मिळावयाची मागणी. थँक्यू सर. एक आपण गृहमंत्री